गेल्या तासाभरात सतीशसोबत जे काही झाले, त्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. कारण आतापर्यंतचा त्याचा कोकणातला अनुभव अगदी उत्तम होता. त्याने गाव पाहिले, गावामध्ये फेरफटका मारला. 5 दिवस त्याने खूप एन्जॉय केले. तो जो वाडा बघण्यासाठी आला होता, तो वाडा देखील त्याने पाहिला. वाड्याच्या चौकीदाराला विश्वासात घेऊन त्याने वाड्यामध्ये प्रवेश देखील केला. परंतु त्यानंतर जे काही घडले, त्याचा त्याला कोणताही हिशोब लागत नव्हता. मी काय केले? मला या वाड्यामध्ये कशासाठी कैद केले गेले? त्याला काहीही समजले नाही. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर या गोष्टीचे अगोदरचे भाग पाहिले नसतील, तर प्रथम ते बघा. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट अजून चांगल्या प्रकारे समजेल. तर वळूया आजच्या या भागाकडे. सतीश हतबल होऊन त्या वाड्याच्या खिडकीमध्ये उभा होता. समोर त्या चौकीदाराचे भूत हवेमध्ये तरंगत होते आणि सतीशकडे बघून एक अगदी क्रूर आणि राक्षसी हस्त करत होते. सतीशच्या मागे त्या खोलीमध्ये बऱ्याच आत्मा उभ्या होत्या, ज्यांनी एवढा वेळ त्याला पकडून ठेवले होते. आणि त्याच खिडकीतून दिसत होते, की वाड्याच्या मुख्य गेट बाहेर म्हणजे लोखंडी गेट बाहेर शैलेशचे संपूर्ण कुटुंब तो हवन करत होते. आणि जसा तो हवन चालू झाला, तसे सर्वांच्याच चेहऱ्यावरती एकच समाधान होते. तो चौकीदाराचा आत्मा, तो देखील हेच म्हणाला, "चला, मुक्त झालो आज मी." आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या सर्व आत्मा, त्यासुद्धा एकच म्हणत होत्या, "आम्ही आता मुक्त झालो. आता आम्हाला मुक्ती मिळणार." असे म्हटल्यानंतर एक-एक आत्मा त्या खोलीतून हवेत तरंगत छताच्या दिशेने जात होती आणि छताच्या आरपार बाहेर पडत होती. सतीश इथे जीवाच्या आकांताने ओरडत होता. "काय झाले मला सांगा तरी. मला इथे का आणून ठेवले? मला का कोंडून ठेवले? मी तुमचं काय केलंय? तुम्ही लोकं कोण आहात? आणि शैलेश माझ्याशी असा का वागला?" त्यावर तो चौकीदाराचा आत्मा, जो बाहेर हवेत तरंगत होता, तो म्हणाला, "थांब, ओरडू नकोस, रडू नकोस, आधी शांत हो. कारण आता रडून काही उपयोग होणार नाही. तुला आता ह्यापुढे कित्येक वर्ष याच वाड्यामध्ये राहायचे आहे. जेवढा वेळ तू जिवंत आहेस तेवढा वेळसुद्धा आणि मेल्यानंतर तुझा आत्मासुद्धा या वाड्याला सोडून कुठेही जाणार नाही." हे ऐकताच मात्र सतीशच्या पायाखालची जमीनच सरकली. "काय? आता यापुढे मी या वाड्यातून कधीच बाहेर निघू शकत नाही?" यावरती तो चौकीदाराचा आत्मा हसू लागला. तो म्हणाला, "हो, तुला आता या वाड्याची चौकीदारी करायची आहे. आता यापुढे या वाड्याचा राखणदार तूच आहेस. तू आता जेवढे दिवस जिवंत राहशील, तेवढ्या जिवंतपणे या वाड्याची राखण करायची आणि तू मेल्यानंतर तुझा आत्मा या वाड्याची राखण करेल. पण एक लक्षात ठेव, तुला कधीही मुक्ती मिळणार नाही." "पण असं का? मी काय केले आणि मीच का?" सतीश रडत-रडत म्हणाला. "आणि शैलेशने काय मला मुद्दाम इथे घेऊन आलेला? त्याला माहिती होतं हे सगळं?" तो म्हणाला, "हो, शैलेशला सर्व काही माहिती होतं. त्याला हे सगळं करायला मीच सांगितलं होतं. शैलेश मुंबईला सुद्धा ह्यासाठीच गेलेला, की तुझ्यासारख्या एखाद्या माणसाला तो इथे घेऊन येऊ शकतो आणि आणि या वाड्याचा आणि या संपत्तीचा नवीन राखणदार म्हणून त्याला इथे ठेवू शकतो." सतीश रडू लागला. "मला सोडा, असं नका करू. मी तुमचं काही वाईट नाही केलं. माझं कुटुंब आहे, माझे आई-बाबा आहेत. त्यांचं काय होणार? त्यांच्याकडे कोण बघणार? मला माझ्या घरी जायचंय. मी हवं तर मुंबईला पण जाणार नाही. मी इथून थेट माझ्या घरी जाईन. पण प्लीज मला सोडा. माझ्यासोबत असं नका वागू." "अरे गप्प बस. आता रडून काही होणार नाही. बिघडून काही होणार नाही. तुझं नशीब हेच होतं आणि हेच तुझ्यासोबत आता होणार. तुझे आई-बाप 4 दिवस रडतील, 4 ठिकाणी चौकशा करतील. त्यानंतर तुला सगळेजण विसरून जातील. त्याची चिंता तू नको करूस. तुला संपत्तीच हवी होती ना? आता घे, उपभोगी संपत्ती. ही संपत्ती आता कायमची तुझी झाली." आता मात्र सतीशला सहन होईना. त्याने लागलीच खिडकीतून उडी मारायचा प्रयत्न केला. परंतु तेव्हाच मागे उभ्या असलेल्या त्या असंख्य आत्म्यांपैकी काही जणांनी त्याला पकडलं आणि परत त्या खोलीमध्ये डांबून ठेवलं. त्याने दरवाजा उघडून पळण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा काही त्या खोलीचा उघडेच ना. त्यावर तो चौकीदाराचा आत्मा म्हणाला, "थांब, एवढी झटपट करू नको. काही होणार नाही. काही उपयोग नाही त्याचा. परंतु तुला आम्ही असंच इथे सोडणार नाही. तुला पण समजलं पाहिजे, तुझ्यासोबत हे सगळं का केलं गेलंय."
तुला इथे का आणण्यात आलं? तुला सगळं मी सविस्तर सांगेन. त्यानंतर तुला एक गोष्ट लक्षात येईल, की तू इथे कुठल्या कारणासाठी आलायस आणि त्याच कारणासाठी तुला इथे आता अनंत काळ इथेच राहायचे आहे. आता मात्र सतीश झटापट करून आणि ओरडून सुद्धा थकला होता. त्याच्या एव्हाना लक्षात आले होते, की किती झाले तरी तो आता या वाड्यातून बाहेर पडू शकत नाही. तो शांत झाला आणि हतबलून एका ठिकाणी उभा राहिला. खिडकीतून तो पाहू शकत होता, की शैलेश आणि त्याचे कुटुंबीय तो होम करण्यात किती गुंग होते आणि जसजसा तो होम पुढे-पुढे जात होता, तसतशी एक-एक आत्मा त्या खोलीच्या छतातून बाहेर जात होती. म्हणजेच तिला मुक्ती मिळत होती. काही वेळ त्या चौकीदाराच्या आत्म्याने शैलेशकडे पाहिले आणि त्याने बोलायला सुरुवात केली. "मी या वाड्याचा शेवटचा खोत आहे." शेवटचा म्हणण्यापेक्षा मी या वाड्याचा शेवटचा असा होत आहे, ज्याने या वाड्यामध्ये ऐश्वर्य उपभोगले, ज्याने या वाड्यामध्ये सत्ता उपभोगली. माझ्या पुढचे सर्व खोतच, पण सर्वच मेले दरिद्री निघाले. एवढी सगळी संपत्ती असून कोणाला उपभोगता आली नाही. सगळ्यांना अखेर हा वाडा सोडूनच जावे लागले. सतीशच्या डोळ्यातले अश्रू मात्र आता सुकले होते. खोतांनी पुढे सांगितले, "या वाड्याने माझ्या अगोदर 5 ते 6 पिढ्या पाहिल्या आणि माझ्यानंतर फक्त 2च पिढ्या पाहिल्या. पण फरक असा होता, की माझ्या मागच्या त्या 5 ते 6 पिढ्यांनी इथे फक्त ऐश्वर्य आणि सत्ता उपभोगली आणि माझ्या पुढच्या 2 पिढ्यांनी इथे दारिद्र्य पाहिले, हतबलता पाहिली आणि अखेर हा वाडा सोडून निघून गेले. माझ्या मागच्या पिढ्यांपैकी जेवढे खोत होते, ते सर्व या गावाचे राजे होते. या गावामध्ये राजे बनून राहत होते. त्यांनी लोकांना लुबाडून आणि सत्ता गाजवून भरपूर पैसा जमा केला, भरपूर संपत्ती जमा केली, भरपूर ऐश्वर्य उपभोगले, भरपूर व्यसनं केली. पैसा नुसता पाण्यासारखा उधळला. गावातील ज्या बाईवरती, ज्या मुलीवरती बोट ठेवत, ती त्यांची संपत्ती होऊन जाई आणि गावातली लोकंसुद्धा त्यांना इकडचे राजे मानत असत. त्यांच्यापुढे कोणाचीही बोलण्याची हिंमत नव्हती. जर कोणी काही बोललेच, तर त्याचे व्यवस्थित त्याला दंड मिळत असे आणि बहुतांश वेळी हे दंड म्हणजे मृत्यूदंडच असायचे. त्यामुळे खोतांच्या पुढे बोलायची कोणाची हिंमत व्हायची नाही. पेशव्यांनी आम्हाला गावाचे कारभार दिले. ते माझ्या पूर्वजांनी या गावाचे कारभार आपल्या पद्धतीने सांभाळले. गावाला स्वतःची मालमत्ता समजून सांभाळले. पेशव्यांप्रमाणे हवा तसा कर जात होता. त्यामुळे त्यांनी कधी इथे हस्तक्षेप केला नाही. पुढे इंग्रज आले. इंग्रजांनीही खोतांशी हातमिळवणी केली. त्यांनासुद्धा हवा तसा कर, हवा तसा पैसा आमच्याकडून मिळत होता. म्हणून त्यांनीसुद्धा कधी गावामध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यांनी ती संपूर्ण ताकद आम्हाला खोतांना देऊन ठेवली. माझ्या पूर्वजांनी ती ताकद बऱ्यापैकी वापरली आणि नंतर आली माझी पिढी. माझ्या पिढीतला मी शेवटचा खोत. मी सुद्धा ऐश्वर्य भरपूर उपभोगले. या गावावरती हवी तशी सत्ता गाजवली. लोकांकडनं हवे तसे राबवून घेतले. त्यांच्या जमिनी हडपल्या. त्यांच्या घरातल्या स्त्रियांना मी माझी मालमत्ता समजायचो. या गावातल्या लोकांनी भीतीपोटी का होईना, पण माझी पूजाच केली. माझा हुकूम या गावामध्ये चालत होता. माझा शब्द हा शेवटचा शब्द असायचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मी फक्त आनंदच घेत होतो. कधीही विचार केला नाही, की मी हे बरोबर करतोय का चुकीचं करतोय. मी माझं आयुष्य फक्त ऐश्वर्यात जगलो. पण शेवटी ती एक घटना घडली आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. त्यावर तो खोताचा आत्मा 2 मिनिटं शांत झाला आणि तिथे खाली शैलेश आणि त्याचे कुटुंबीय हवन करत होते आणि त्या हवनातले मंत्र सतीशच्या कानावरती पडत होते. परंतु एव्हाना सतीश फक्त फक्त ते ऐकत होता. त्याला माहीत होते, आता कुठल्याही गोष्टीवरती कोणतीही रिॲक्शन देऊन काही उपयोग नाही. तेवढ्यात ते खोताचा आत्मा पुन्हा बोलू लागला. आजपासून साधारण 200 वर्षांपूर्वी असाच एकदा गावामध्ये एक साधू आला. त्यावेळेला असे साधू धर्मजागृतीचे कार्य करत असत. साधू म्हण किंवा संन्यासी म्हण, ती लोकं गावोगावी फिरून लोकांना धर्माचे उपदेश देत असत. त्यामध्ये सर्व लोकांना एकत्रित आणणे आणि त्यांना धर्म समजावून सांगणे, धर्मातील वेगवेगळ्या गोष्टी सांगणे, हे त्यांचे काम असायचे. ते प्रत्येक गावामध्ये काही दिवस राहत आणि जेवढे दिवस राहत तेवढे दिवस फक्त भिक्षा मागून खात आणि संध्याकाळी लोकांना एकत्र करून
त्यांच्यासमोर भजन, कीर्तन आणि धर्माचा उपदेश करत आणि काही दिवसानंतर गावातून निघून जात. तसाच तो साधूसुद्धा फिरत-फिरत आला होता. त्याच्यासोबत त्याचे 4 अनुयायीसुद्धा होते. कारण की एवढी वर्ष खोतांनी असा कोणालाही गावामध्ये येऊ दिले नव्हते. त्यामुळे या गावातल्या लोकांसाठी तो अनुभव थोडासा वेगळाच होता. तो साधू अचानक एका रात्री फिरत-फिरत आला आणि नदीकाठी एका झाडाखाली त्या लोकांनी वास्तव्य केले. पहिल्या दिवशी त्यांनी पूर्ण गावामध्ये फिरून भिक्षा मागितली. लोकांनी ती आनंदाने दिली. एव्हाना माझ्या कानावरती खबर आली होती, की गावामध्ये एक साधू आला आहे. परंतु मी विचार केला, साधूच तो, भिक्षा मागणारा साधू. काय करणार आहे? येईल, 4 शब्द देवाचे, धर्माचे सांगेल आणि निघून जाईल. म्हणून मी त्याच्याकडे एवढे काही लक्ष दिले नाही. दिवसभर ती लोकं भिक्षा मागून त्या नदीच्या काठीच बनवून खात आणि संध्याकाळी गावातल्या मंदिरामध्ये येऊन भजन कीर्तन करत लोकांना तेव्हा धर्माचे उपदेश देत. परंतु गावातल्या लोकांना त्या साधूचे उपदेश आणि त्या साधूचं बोलणं एवढं आवडलं, की जेव्हा तो साधू 10-15 दिवसानंतर गावातून जायला निघाला, तेव्हा लोकांनी त्याला आणखी थोडे दिवस थांबवून घेतले. असे करत-करत 2 ते 3 महिने झाले. तो साधू आणि त्याचे अनुयायी या गावामध्येच राहू लागले. त्या कीर्तनांची, भजनांची सवय झाली होती. सर्वजण त्या साधूला अगदी देवाप्रमाणे पूजू लागले आणि याबद्दलच्या गोष्टी वारंवार माझ्या कानावरती येत होत्या. माझे शिपाई, माझी माणसं मला सांगत होती, "त्या गावामध्ये त्या साधूचं वर्चस्व वाढत चाललं आहे. हे तुमच्यासाठी धोका आहे." पहिल्यांदा काही दिवस मी या गोष्टीकडे लक्ष दिले नव्हते. परंतु नंतर-नंतर मलाही जाणवू लागले, की आता लोकं त्या साधूच्या अगदी अधीन चालले आहेत. माझे अस्तित्व धोक्यात येण्या अगोदरच मला त्याला रोखले पाहिजे. म्हणून एका रात्री तो साधू जेव्हा गावातल्या मंदिरामध्ये कीर्तन करत होता, तेव्हा मी माझ्या माणसांसोबत तिकडे पोहोचलो. रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये तो साधू तिथे लोकांना उपदेश करत होता, कीर्तन करत होता आणि लोकं अगदी मग्न होऊन ते सर्व ऐकत होती. मी तिथे पोहोचलो आणि म्हणालो, "आत्ताच्या आत्ता हे सगळं बंद करा." आणि त्या साधूला सक्त ताकीद दिली, "उद्या सकाळ-सकाळी हे गाव सोडून निघून जा. बस झाला तुझा धर्माचा उपदेश." त्यावरती गाववाले मलाच म्हणाले, "मालक, राहू द्या ना त्यांना. आम्हाला त्यांच्याकडनं भजन कीर्तन ऐकायला आवडते." त्यावर मी गाववाल्यांना गप्प गेले. माझ्यापुढे कोणी बोलायचे नाही ही सक्त ताकीद दिली. माझ्या माणसांनीही पुढे जाऊन त्यांना दमदाटी केली. तसे सगळे गाववाले गप्प झाले. त्यावर तो साधू म्हणाला, "आम्ही इथे फक्त धर्मप्रसारक म्हणून आलो आहोत. आम्ही या गावामध्ये राहण्यासाठी आलोच नव्हतो. आम्ही 10-15 दिवस आमचे भजन कीर्तन उरकून जातच होतो. परंतु या गावातल्या लोकांनी मला थांबवून घेतले. या गावातल्या लोकांचे प्रेम बघून आम्ही इथे थांबलो आणि तसंही आम्ही इथून जाणारच आहोत. आणखी काही दिवस, आणखी काही दिवस माझा फक्त संपूर्ण गीतेचा उपदेश पूर्ण होऊ दे, मग मी इथून निघून जाईन." तर मी म्हणालो, "आणखी काही दिवसानंतर नाही. तुला सांगितलं ना, उद्या म्हणजे उद्याच निघायचं. हे गाव माझं आहे. इथे कोण राहणार, कोण नाही राहणार हे मी ठरवतो. एवढे दिवस एक साधू, भिक्षा मागून खाणारा एक भिक्षुक म्हणून मी तुझ्याकडे कानाडोळा करत होतो. आता तू माझ्या गावातल्या लोकांना फितवायला निघालास? तर सगळ्यांसमोर माझ्याशी उद्धटपणे बोलतोयस?" त्यावर तो साधू म्हणाला, "मी उद्धटपणे काहीच नाही बोललो. मी जे काय आहे ते खरं सांगितलं. मला फक्त माझ्या गीतेचा उपदेश पूर्ण करू दे, म्हणजे लोकांना संपूर्ण उपदेश लक्षात येईल. मग मी इथून निघून जाईन. मला काय तुझ्या गावामध्ये राहायचे नाही, का मला इथे कुठले घरही घ्यायचे नाही. आम्ही संन्याशी लोकं. आमचा असा कुठे ठिकाणा नसतो. तुला सांगितले ना, उद्या म्हणजे उद्या निघून जायचं आणि उद्या कशाला, आत्ताच निघून जा. हे तुझं सगळं नाटक बंद कर आणि आत्ताच निघून जा आणि परत या गावाच्या वेशीच्या आसपास जरी दिसलास, तरी याद राख, हे माझं गाव आहे. माझ्या परवानगीशिवाय इथे कोणीही पाऊल ठेवू शकत नाही." त्यावर तो साधू म्हणाला, "अरे खोता, किती तो अहंकार संपत्तीचा. हे गाव तुझं नाहीये, तुला सुद्धा माहिती आहे. तुझ्या पूर्वजांनी हे गाव कसं ताब्यात घेतलं हे तुला सुद्धा माहिती आहे. तुम्ही खोत लोक गावांचे राजे नव्हतात. तुम्ही खोत लोक गावांचे राखणदार होतात. त्या गावाच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावरती होती. तुम्ही इथे राजे बनून राहिलात. मला काय माहिती नाही का? आणि लोकांना लुबाडून घेतलेली ती संपत्ती, त्याचा किती तो गर्व करावा. अरे, आपल्या धर्मामध्ये संपत्तीला आपण लक्ष्मी म्हणतो, देवीचा दर्जा देतो आणि तुम्ही त्याच लक्ष्मीवरती घमेंड दाखवता, तिला हवे तसे उधळता. मला तुमची सगळी कारस्थानं माहिती आहेत.
साधूच्या तोंडून एवढेच निघायचे होते आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावर मी म्हणालो, "अरे भिकारड्या साधू, भीक मागून खाणारा तू, तू काय मला सांगणार पैसा काय असतो आणि काय नसतो ते? आयुष्यात तरी पैसा बघितला तरी आहेस का? फाटके कपडे घालून राहणारा, झाडाच्या खाली राहणारा तू, तू मला पैशाची गोष्टी सांगतोस? तू मला संपत्तीच्या गोष्टी सांगतोस? संपत्ती कधी बघितली तरी आहेस का? भिकाऱ्याने सावकाराला कधीही सांगू नये पैसा काय असतो ते. तुझे शब्द आधी मागे घे, नाहीतर इथे मुडदाच पाडेन तुझा." त्यावर तो साधू म्हणाला, "हाच तो अहंकार. जो अहंकार कित्येक धनी लोकांना, कित्येक सावकारांना घेऊन बुडाला. आणि खोता, तुझे सुद्धा तेच दिवस जवळ आलेले दिसतायत. तुझा सुद्धा अहंकार अगदी पराकोटीला पोहोचलाय. काय म्हणालास तू? माझ्या गावामध्ये उभं राहून मलाच उलटं बोलतोस, माझ्या अंताच्या गोष्टी करतोस? भिकारड्या साधू, चल तुला दाखवतो संपत्ती काय असते." 4 लोकांसमोर फाटके कपडे घालून उभं राहिलं आणि त्यांना 4 धर्माच्या पुस्तकातल्या वाचलेल्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे तू काय मोठा ज्ञानी होत नाहीस. त्याने आयुष्यात कधी संपत्ती बघितलीच नाही ना, त्याने संपत्तीबद्दल बोलू नये, पैशाबद्दल बोलू नये. चल, तुला दाखवतो संपत्ती काय असते. त्या संपत्तीला तू अगदी क्षुल्लक समजतोयस. ती संपत्ती कशी दिसते? चल तुला जवळून दाखवतो. असे म्हणून मी माझ्या माणसांना आदेश दिला आणि माझ्या माणसांनी त्या साधूला आणि त्याच्या त्या 4 अनुयायांना बांधले आणि बैलगाडीमध्ये भरले. मी माझ्या घोड्यावरती बसून पुढे चालत होतो आणि मागे माझी माणसं बैलगाड्यांमधून त्या साधूला आणि त्याच्या अनुयायांना घेऊन येत होती. त्यांच्या मागे सगळे गाववाले त्या साधूसाठी आमच्या मागे-मागे येत होते. सगळे गाववाले विनवण्या करत होते, "सोडा महाराजांना, सोडा महाराजांना. त्यांनी तुमचं काही नाही केलं. आम्ही त्यांना इथून जायला देतो, पण पण कृपा करून त्यांना काही करू नका." गाववाले सतत विनवण्या करत होते, परंतु मी कोणालाही जुमानले नाही. कारण त्या साधूने माझा अपमान केलेला, माझा. शेवटी आम्ही वाड्यामध्ये पोहोचलो. मी त्या साधूला फरफटत तळघरामध्ये घेऊन आलो आणि त्याला दाखवलं तो एवढा मोठा खजिन्याचा ढिगारा. त्याला म्हटलं, "बघ, बघ हाच तो खजिना. हीच ती संपत्ती ज्याबद्दल तू मला उपदेश करत होतास. बघ, बघून डोळे फुटतील तुझे. एवढी संपत्ती आहे. आयुष्यात कधी बघितली तरी आहेस का संपत्ती?" त्यावर तो साधू हसू लागला. तो म्हणाला, "अरे खोता, मी काय करू या संपत्तीचं? मला ना घर ना दार, ना कुटुंब. मी आपला देवाचा माणूस, देवाचा उपदेश घेऊन सगळीकडे फिरतो. पण या संपत्तीमध्ये असे काय आहे, की तू याचा एवढा माच करतोयस?" त्यावर मी एक जोरदार चपराक त्या साधूला मारली. त्यावर तो साधू थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, "अरे खोता, मला माहिती आहे, माझी शेवटची वेळ आली आहे. तू आता काही मला जिवंत ठेवणार नाहीस. परंतु एक लक्षात ठेव, ज्या संपत्तीसाठी तू माझा जीव घेणार आहेस ना, त्या संपत्तीलाच कवटाळून तुझासुद्धा जीव जाईल. आणि फक्त जीवच जाणार नाही, तर जीव गेल्यानंतर सुद्धा तुझा आत्मा या संपत्तीभोवतीच घुटमळत राहील. तुझ्या आत्म्याला कधीही मुक्ती मिळणार नाही. तुझा आत्मा कधीही हा वाडा सोडून कुठेही जाणार नाही. कितीही पिढ्या जाऊ देत, शेकडो वर्ष जाऊ देत, पण हा वाडा इथेच असेल. तुझा आत्मासुद्धा इथेच असेल आणि ही संपत्तीसुद्धा इथेच असेल. आता ही संपत्ती तुझ्यासाठी मातीमोल ठरेल. ही संपत्ती इथेच राहील. कधीही उपभोग घेऊ शकणार नाहीस. ना तू उपभोग घेऊ शकशील, ना तुझ्या पुढच्या पिढ्या उपभोग घेऊ शकतील. आज माझा जीव जाईल, माझ्या अनुयायांचा जीव जाईल. ठीक आहे. पण येत्या काही दिवसात तू सुद्धा तडफडून मरशील आणि मेल्यानंतर इथेच घुटमळत राहशील. पण तुझ्यानंतर येणाऱ्या तुझ्या पिढ्या, त्यासुद्धा या संपत्तीचा कधीही उपभोग घेऊ शकणार नाही. तुझ्या मागच्या पिढ्यांनी भरपूर ऐश्वर्य भोगले, पण आता तुझ्या पुढच्या पिढ्या दारिद्र्य भोगतील. आणि माझा शाप आहे, हा वाडा कधीही कोणीही पाडू शकणार नाही. हा वाडा इथेच राहील. या वाड्याच्या अवतीभोवती भले मोठे जंगल येईल आणि तू इथे घुटमळत राहशील, पण तू कधीही इथून मुक्त होणार नाहीस." त्याच्या तोंडून ह्या गोष्टी ऐकल्यानंतर माझी मात्र तळपायाची आग मस्तकात गेली. मी बाजूला उभ्या असलेल्या माझ्या एका माणसाच्या कमरेवरची तलवार उपसली आणि त्या तलवारीने त्या साधूचे मुंडके उडवले. त्यानंतर त्याचे ते 3 अनुयायी, त्यांना देखील जागीच ठार करून टाकले आणि माझ्या माणसांनी त्यांची नंतर विल्हेवाट लावली आणि ह्या सगळ्या गोष्टी वाड्याबाहेर उभ्या असलेल्या सगळ्या गावकऱ्यांनी पाहिल्या. त्या साधूच्या किंचाळ्या, त्याच्या अनुयायांच्या किंचाळ्या सगळ्या गावाल्यांनी ऐकल्या. सर्वजण माझा द्वेष करू लागले, परंतु माझ्यापुढे बोलायची कोणाची हिंमत नव्हती. म्हणून कधी कोणी माझ्या तोंडावरती काही बोलले नाही. परंतु
त्यानंतर मात्र माझे दिवस बदलत गेले. काही दिवसातच मला भयंकर आजार झाला. अनेक वैद्य आले. एवढेच नव्हे तर शहरातून सुद्धा वैद्य मागवले गेले, पण कोणीही माझा उपचार करू शकले नाही. अनेक बाबा-बुवा सगळ्यांना दाखवले, कोणीही माझा उपचार करू शकले नाही. मी तसाच खितपत तळमळत पलंगावरती पडून होतो. अखेर न राहवल्याने गावाच्या आजूबाजूला असलेल्या मांत्रिकांना संपर्क करायला सांगितले. त्यापैकी मला एका मांत्रिकाने उपाय सांगितला. तो म्हणाला, "खोता, तुझा जीव जाणार हे नक्की. तुझा आत्मा इथे गुदमरत राहणार हे सुद्धा नक्की. पण यावरती एक उपाय आहे. तुला एखादा असा माणूस शोधावा लागेल, जो माणूस तुझ्या कुठल्याही रक्ताच्या नात्यातला नाही, तुझ्या कुठल्याही पिढीतला नाही. त्या माणसाला कसेही करून इथे घेऊन ये आणि फक्त एकदा या संपत्तीला हात लावायला सांग. म्हणजे तुझ्यावरचा हा शाप निघून जाईल आणि या संपत्तीचा नवीन राखणदार तो होईल. तुझ्यावरचा सगळा शाप त्याच्यावरती जाईल आणि नंतर त्याला या संपत्तीची राखण करावी लागेल. तो या वाड्यामध्ये अडकून राहील." असे म्हणून त्या मांत्रिकाने बऱ्याच क्रिया केल्या, बरेच होम-हवन केले आणि त्याने माझ्यावरचा शाप अशा प्रकारे कमी केला, की कुठल्याही माझ्या रक्ताच्या नात्यापलीकडचा कोणतातरी एखादा माणूस जेव्हा या संपत्तीला हात लावेल, तेव्हा तो शापित होईल. या वाड्याचा शाप त्याला लागेल. म्हणून मी माझ्या माणसांना आदेशही दिले, गावातल्या कुठल्याही माणसाला घेऊन या आणि त्याला फक्त एकदा या संपत्तीला हात लावायला सांगा. परंतु काही केला, कोणीही यायला तयार नव्हते. घरातून अक्षरशः माणसांना उचलले, परंतु सगळ्यांनी प्रतिकार केला. जशी माझी माणसं गावामध्ये जात असत, तशी गावातली सर्व लोकं एकत्र येऊन त्यांनाच मारू लागली. अक्षरशः काही माझ्या माणसांना तर त्यांनी जागीच ठार केले. आता सगळे गाव माझ्या विरोधात गेले होते. मला सुद्धा हे समजले होते, की आता माझा अंत निश्चित आहे आणि मी मेल्यानंतर माझ्या आत्म्याला इथेच घुटमळत राहावे लागणार आहे. शेवटी व्हायचे तेच झाले. काही दिवसातच माझा जीव गेला. माझा आत्मा इथेच घुटमळू लागला आणि नंतर आत्मा झाल्यानंतर मी माझ्याच घरच्यांना त्रास देऊ लागलो. कारण की मी या वाड्याच्या बाहेर जाऊच शकत नव्हतो. माझ्या घरचे मला खूप त्रस्त झाले. शिवाय घरामध्ये संपत्ती होती, सर्व होते, परंतु कोणालाही उपभोग घेता आला नाही. त्यांना अखेर काही वर्षानंतर प्रत्येकाला काही ना काही कामधंदा करण्यासाठी या वाड्याच्या बाहेरच पडावे लागले. परंतु तोपर्यंत जेवढ्या-जेवढ्या लोकांचे, जेवढ्या-जेवढ्या माझ्या कुटुंबातल्या लोकांचे या वाड्यामध्ये मृत्यू झाले, मी एकाही आत्म्याला इथून मुक्त होऊ दिले नाही. सगळ्यांना इथे मी डांबून ठेवले आणि हे सर्व मला त्या मांत्रिकाने करून दिले होते. त्याने अशा काही क्रिया केल्या होत्या, की त्यामुळे माझ्यामध्ये ही ताकद आली होती, की मी कुठलाही आत्मा या वाड्यामध्ये कैद करून ठेवू शकतो आणि मी तसेच केले. मी एकाही माझ्या कुटुंबामधल्या माणसाचा आत्मा या वाड्याच्या बाहेर जाऊ दिला नाही. कुठली स्त्री असू दे, पुरुष असू दे, अगदी लहान मुलं देखील कोणाचाही आत्मा इथून बाहेर गेला नाही आणि त्या सर्वांनी या वाड्यातील पुढच्या पिढ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्या सर्वांचे आवाज नेहमी इथे घुमत असत. त्या सर्वांच्या किंचाळ्या, आरोळ्या, लहान मुलांची रडणे या वाड्यामध्ये घुमत असत. शिवाय या वाड्यामधली संपत्ती आता कुठल्याही कामाची नव्हती. कोणीही या संपत्तीला हात लावू शकत नव्हते, कारण सर्वांना त्या शापाबद्दल माहीत होते. भले माझ्या घरच्यांनी त्या संपत्तीला हात लावला, तर तो शाप त्यांच्यावरती जाणार नव्हता. पण त्या संपत्तीला हात लावल्यानंतर लोकं आजारी पडत. त्यांचे चांगले चाललेले धंदे बंद होत असत, कामं बंद होत असत. त्यामुळे सर्वांनी त्या संपत्तीकडे आता कानाडोळाच केला. अखेर वैतागून माझ्या पुढच्या पिढ्यांमधील हळू-हळू एक-एक जण या वाड्यातून बाहेर पडू लागला. या वाड्यातील संपत्ती शापित होती, परंतु या वाड्याबाहेर ज्या माझ्या जमिनी होत्या, गावामध्ये जी काही जमिनी होत्या, जी काही घरं होती, जी काही दुकानं होती, ती प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने वाटून घेतली. ते सर्व विकले आणि प्रत्येकजण हे गाव सोडून निघून गेला. आता ही शैलेशच्या बापाची आणि काकाची ही साधारण माझ्यानंतरची 5वी पिढी. ही लोकंसुद्धा ह्यांच्या आई-वडिलांनी गावामध्ये दुसरी घरं घेऊन इथेच राहिले. त्यामुळे ह्यांचा जन्म इथे झाला. परंतु त्यांनासुद्धा या वाड्याच्या शापातून तेवढी मुक्तता मिळाली नाही. कारण
ते सुद्धा जो काही व्यवसाय वगैरे करत, तो व्यवसाय बुडत असे. शेतीत, नोकरीधंद्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. अखेर त्यांनी बाहेर चौकशी केली. बऱ्याच मांत्रिकांकडनं असे समजले, की या वाड्यात खोताचा आत्मा आहे. तो खोताचा आत्मा विव्हळत आहे. शिवाय बाकीचे आत्मे या वाड्यात आहेत, ते विव्हळत आहेत. त्यांना जोपर्यंत मुक्ती मिळणार नाही, तोपर्यंत त्यांच्या रक्ताच्या नात्यामध्ये असलेल्या पिढ्यांना कधीही प्रगती करता येणार नाही. ती लोकं असेच अगदी सामान्य जीवन जगत राहतील. त्यांचे कधीही कामधंदे यशस्वी होणार नाहीत. म्हणून त्यावरती त्या लोकांनीच उपाय काढला. शैलेशचे शिक्षण पूर्ण झाले होते. म्हणून शैलेशला मुंबईला पाठवले. त्यांनी असे ठरवले होते, की मुंबईला जाऊन एखादा असा माणूस शोधून आणायचा, ज्याला या गावाबद्दल काही माहिती नाही, या वाड्याबद्दल काही माहिती नाही. परंतु तो हे गाव बघण्यासाठी उत्सुक असेल आणि ह्या वाड्याच्या गोष्टी, या गावाच्या गोष्टी सतत सगळ्यांना सांगत राहायच्या. त्यापैकी कोणीतरी असं असेल, ज्याला हा वाडा बघण्यामध्ये रस येईल आणि तो जो कोणी असेल, त्याला कसेही करून या वाड्यामध्ये घेऊन यायचे आणि मग या वाड्याचा नवीन राखणदार करायचे. जसा तो या वाड्याचा राखणदार होईल, तसा असे बाकी सगळेजण मुक्त होतील आणि जसा तो या वाड्यात प्रवेश करेल, तसाच बाहेर एक हवन करायचं. जो हवन सर्वांच्या मुक्तीसाठी असेल. एवढे बोलून तो खोत शांत झाला आणि सतीशने मागे पाहिले. एव्हाना त्या सगळ्या आत्मा मुक्त झाल्या होत्या. मागे आता एकही आत्मा शिल्लक नव्हती. खोत म्हणाला, "चल, मी पण निघतो. अखेर एवढ्या शेकडो वर्षानंतर मला मुक्ती मिळाली आहे. आता मी पण येतो. हा वाडा, या वाड्याची संपत्ती आता तुलाच उपभोगायची आहे. लक्षात ठेव, कितीही झाले तरी हा वाडा कधी कोणी पाडू शकणार नाही. हा वाडा इथेच राहील. ही संपत्तीसुद्धा इथेच राहील. आणि शेवटचा सल्ला, तुला जर या वाड्यातनं कधी मुक्त व्हायचे असेल, तर बघ दुसरा एखादा बकरा सापडतो का? दुसरा एखादा असा माणूस सापडतो का? जो या वाड्याची राखण करण्यासाठी ते कायमचा राहील." असे म्हणून त्या खोताचा आत्मा आकाशाकडे पाहू लागला आणि बघता बघता त्याचा तो आत्मा आकाशाकडे गेला आणि तिथेच गायब झाला. तेव्हा शैलेश आणि त्याच्या घरच्यांचा होम संपला होता. सतीश त्याच्याकडे हतबल पाहत होता. त्यांनी नंतर तो होम संपवला आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. शैलेश मात्र तिथेच उभा राहिला. सतीशकडे पाहत राहिला. त्यांनी एकदा सतीशसमोर हात जोडले आणि माफी मागितली आणि शैलेश तिकडून निघून गेला. सतीश मात्र तिथेच किंचाळत राहिला, तिथेच ओरडत राहिला. त्याने त्या वाड्याच्या बाहेर जायचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही केला, ते वाड्याच्या बाहेर जाता येत नव्हते. कुठलीतरी एक अशी ताकद होती, जी सारखी-सारखी त्याला त्या वाड्यामध्येच खेचत होती. त्याला काही समजत नव्हते. आता तर मी जिवंत आहे ना, आता तर मी बाहेर पडू शकतो ना. पण त्याने खूप प्रयत्न केला तरीसुद्धा त्याला त्या जिवंत शरीर घेऊन सुद्धा बाहेर जाता येत नव्हते. त्याला असे वाटत होते, की तो वाडाच त्याला खेचत आहे. त्या वाड्याचा मुख्य दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. अखेर मुख्य दरवाजापासून लांब झाला आणि त्या वाड्याच्या आत गेला. त्या वरच्या खोलीमध्ये जिथे त्याच्यासोबत हे सर्व घडले होते, त्या खोलीची खिडकी तुटलेली होती. त्याने विचार केला, काही करून मी त्या खिडकीतून उडी मारून जाईन. म्हणून तो त्या खोलीत गेला. परंतु त्या खिडकीचा तो दरवाजा जो त्याने एखाद्या जड वस्तूने तोडून टाकला होता, तो दरवाजा आता अगदी व्यवस्थित होता आणि त्या खिडकीचा दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता. कसे त्याला सुद्धा नव्हते माहिती. आता भरपूर प्रयत्न केला तो दरवाजा उघडण्याचा, परंतु नाही उघडला. त्याने तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. अ, एक जड वस्तू उचलून त्याच्यावरती मारून त्याला तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही उपयोग झाले नाही. तर त्याला समजले, त्याचा शेवट इथेच होणार. तो त्याच्या आई-वडिलांची, भावा-बहिणीची आठवण काढत तिथे रडत राहिला. त्याने त्याचा मोबाईल उचलला आणि फोन करून कोणाला तरी बोलावून घेऊ म्हणून त्याने गावाला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईलमध्ये नेटवर्क आले नाही. असेच 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, अगदी 10-15 दिवस झाले. सतीश न खाता-पिता त्याच वाड्यामध्ये फिरत होता. त्याचे आता एव्हाना मानसिक संतुलनसुद्धा बिघडले होते. शेवटी हतबल होऊन तो खाली
तळघरात गेला. त्या खजान्यासमोर बसून राहिला आणि त्या खजान्याकडे बघता बघताच त्याचे डोळे बंद झाले आणि त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर आला. आणि आता त्याचा आत्मा पाहू शकत होता सतीशचं ते मूर्छित झालेलं शरीर, तो खजाना. आता ज्या खजान्याकडे तो एवढे दिवस अट्रॅक्ट होत होता, त्याच खजान्याचा तो आता द्वेष करू लागला होता. त्याचा आत्मा अख्ख्या वाड्यावर फिरत होता, किंचाळत होता, विव्हळत होता. मला इथून बाहेर पडायचे आहे, परंतु हतबल होता. त्याला काहीही करता येणार नव्हते. त्याला माहीत होते. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा. अशा स्टोऱ्या येऊन आम्ही परत येत राहू. तेव्हा भेटू पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.